मुंबईच्या घाटकोपरमध्ये मराठी गुजराती वाद पुन्हा पेटला। गुजराती बहुल सोसायटीत महाविकास आघाडीच्या संजय पाटलांचे पत्रक वाटण्यास कार्यकर्त्यांना मज्जाव केल्याचा आरोप। सततचे दौरे आणि कमी झोपेमुळे शरद पवारांची प्रकृती बिघडली। घसा बसल्यामुळे सभा रद्द केल्याची रोहित पवारांची माहिती। 5व्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस। नाशिकमधून शांतिगिरी महाराज, अनिल जाधव अर्ज माघारी न घेण्यावर ठाम। गोडसेंचं टेन्शन वाढलं, गावितांच्या निर्णयाकडेही लक्ष। 3ऱ्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज। ईव्हीएम मशीन पोहोचवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात। राज्यात उद्या 11 मतदारसंघात मतदान। नाशिकमध्ये बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू। कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 1500 रुपये भाव। केंद्राने निर्यात बंदी उठवल्यानं कांदा उत्पादकांना दिलासा। आणि नाशिकच्या एका खासगी होम फायनान्स कंपनीच्या लॉकरमधून 15 मिनिटात 222 खातेदारांचे दागिने गायब। खासगी बँका, फायनान्स कंपन्यांचे लॉकर्स आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर।